नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं द हिंद 24 न्यूज। वंचित बहुजन अघाड़ी के धामनगांव रेलवे के प्रत्याशी नीलेश विश्वकर्मा ने कहा, मेरे प्रति लोगों का प्यार और विश्वास लाखों का मूल्य है। उन्होंने कहा कि मेरा वादा है कि मैं लोगों का विश्वास टूटने नहीं दूंगा और भगवान ने मेरे पीछे जो मजबूत समर्थन बनाया है वह जारी रहेगा। 15 तारीख को बाला साहेब अम्बेडकर की जाहिर सभा का आयोजन किया गया है। नीलेश विश्वकर्मा ने बड़ी संख्या में कार्यकर्ताओं को उपस्थित रहने का आह्वान किया। तमाम आंबेडकरी घराणा प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व जनतेला विनंती आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे येत्या 15 तारखेला दुपारी 12 वाजता नांदगाव खंडेश्वर येथे भव्य जाहीर सभेकरिता येत आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की सभा फार लाख मोलाची आहे। त्याचं कारण असं की ज्या नेत्यांनी सर्व महाराष्ट्राच्या नेत्याला असं वाटत होतं की ऑपरेशन झालं, हार्ट सर्जरी झाली, आता नेते 8-15 दिवस फिरणार नाही। तिसऱ्या दिवशी या चळवळीचा माझा कार्यकर्ता निवडणुकीत उभा आहे। या चळवळीवर प्रेम करणारी जनता भ्रमित होऊ नये म्हणून ही सभा आहे। म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतोय, वयाच्या 74व्या वर्षी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुमच्या दरवाजात आणि 70 वर्षापासून जे सत्तेचं स्वप्न आपण बघतो आहे त्याच्या पूर्तीसाठी ही जाहीर सभा आहे। म्हणून आपल्या सर्वांना हाक देतो आहे। या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेसाठी आपल्या सर्वांना नांदगाव खंडेश्वर जायचं आहे। ही सभा अद्भुतच नाही तर अविस्मरणीय झाली पाहिजे, कारण बाबासाहेबांना आपण बघितलेलं नाही आणि बाळासाहेबांसोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे। आणि त्यात ही आताचीच हार्ट सर्जरी आणि त्यानंतर लगेच आपल्या इथे सभा, पण आपल्या सर्वांसाठी ही लाख मोलाची सभा आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माझ्या मतदारसंघातील माय माऊलींना, तरुणांना आणि जे खऱ्या अर्थानं चळवळीत त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण त्याग केला त्या सर्वांना विनंती करतो आहे की येत्या 15 तारखेला दुपारी 12 वाजता नांदगाव खंडेश्वर आपल्याला ऐसे ही तमाम खबरों के लिए जुड़े रहिए द हिंद 24 न्यूज के साथ।